शुभ दुपार मंडळी. निसर्गाचं एक असं रूप जे डोळ्यातून सुखावतं आणि मनाला शांत करतं. काही दिवसापूर्वी ना मी आले होते भंडारदऱ्याला. तर भंडारदऱ्याला जाण्याचा असा काही माझा प्लॅन नव्हता, पण अनोळखी म्हणून भेटलो आणि कधी मैत्रीमध्ये त्याचं रूपांतर झालं किंवा बहिणी बहिणी बनलो ते कळलंच नाही. तर मी इथं नाव पण घेऊ शकते, माझी मैत्रीण. आणि ती मैत्रिणीपेक्षा जास्त आता आम्ही दोघीचं बहिणी बहिणीचं बॉन्डिंग झालं आमचं. तर श्वेताकडे गेले होते मी. तर त्यांच्या घरचं पण वातावरण खूप छान असं आहे आणि ते भंडारदऱ्याकडे राहतात. तर त्यांनीच आम्हाला भंडारदऱ्याला घेऊन गेले होते. तर भंडारदरा म्हणलं ना का आपल्या डोळ्यासमोर येतं ते पाण्याचं एकदम आवाज जो खळखळ असतो, ते वाहणारे जे प्रवाह असतात ते. अजून तर काय पाऊस पडलेला नाही, त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये मी परत जाईल तेव्हा धबधबे वगैरे नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल. पण कॅमेऱ्याच्या मागे राहून पण हा सगळा जो निसर्ग आहे ना फ्रेममध्ये टिपताना मला खूप जास्त, म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते. खूप छान वाटत होतं मला. आणि खरी जादू जेव्हा संध्याकाळी सुरू झाली, म्हणजे जेव्हा संध्याकाळ होती त्याच्यानंतर खरी जादू चालू होती, जेव्हा अंधार दाटून आलेला असतो. वर्षभरातून फक्त एकदाच आहे ना हा निसर्गाची जादू बघायला भेटते आपल्याला. हजारो काजवे जेव्हा झाडावरून लुकताना तेव्हा आपल्याला ना संपूर्ण आकाशात जमिनीवर आल्यासारखं वाटतं. आणि दिव्याची जी रोषणाई ना ती खूप छान असतो तो नजारा बघायला. तर काजवे पण बघितले आणि आम्ही तिथं जेवण वगैरे पण केलं आणि खूप जास्त छान अनुभव होता. पहिल्यांदा काजवे बघायला गेली आणि खूप मस्त असा अनुभव आला होता. व्हिडिओ आला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.